खऱ्या अर्थाने ही निवडणूक सर्वच लोकांसाठी फार महत्त्वाची आहे। आज गेल्या 2.5 वर्षामध्ये जे सरकार या ठिकाणी ज्या पद्धतीने काम करते याचं मोजमाप करण्याची ही निवडणूक आहे। जेव्हा त्यांनी काहीच कामं केली नाहीत तेव्हा त्यांनी लोकांना काहीतरी देण्याचा म्हणून सपाटा लावला, परंतु लोकांना हे चांगलं कळतंय की त्यांच्याच खिशातून काढून त्यांनाच देण्याचा सपाटा लावलेला आहे। लोकसभेमध्ये मतांची लागली कडकी, लोकसभेमध्ये मतांची झाली कडकी म्हणून बहीण ठरली लाडकी, पण ह्या बहिणीला देत आहेत तर कुठून देत आहेत? तेलाच्या किमती वाढल्या, डाळीच्या किमती वाढल्या, आणि असं असताना एक छोटीशी गोष्ट सांगतो। 10-12 मेंढरं एका ठिकाणी बसली होती आणि ते बसलेले असताना त्यांच्यामध्ये विचारमंथन सुरू होतं। त्यातलं एक मेंढर बोललं की आपल्या सर्वांना लोकरीच्या शाली वाटल्या जाणार आहेत, थंडी भरपूर आहे। सर्व मेंढरांनी टाळ्या वाजवल्या, पण नंतर एक मेंढरू जे होतं ते थोडंसं उदास झालं, म्हणाले हे बरोबर आहे की आपल्याला लोकरीच्या शाली वाटल्या जातील, परंतु लोकर कुठून आणतील? लोकर कुठून आणतील? तर लोकर आपल्या शरीरावरनं काढतील। अशा पद्धतीच्या फसव्या योजनांना माझ्या बहिणीनं बळी पडू नका। हा महाराष्ट्र, हा देश, हा सर्व जाती धर्मांनी एकत्र नांदणारा आहे। महाराष्ट्राची संस्कृती सर्व धर्माची लोक एकत्र नांदणारी आहेत। त्या सर्व धर्माच्या लोकांमध्ये दुजाभाव निर्माण करण्याचं काम या सरकारने केलं आहे। अनेक अशा प्रकारची विधानं या सत्तेच्या काळामध्ये निघाली आहेत आणि त्यांच्यावर एकही प्रकारचा कोणताही गुन्हा दाखल करण्याचं धाडस या सरकारनं केलं नाही। याच्यावरनं समजून जा की हे सरकार काय विचार करते, या सरकारला काय वाटते, ह्या सत्ताधीशांना काय वाटते। आणि म्हणून मी सांगतोय माझ्या सर्व बांधवांनो, विशेष करून अल्पसंख्याक समाजातील, मुस्लिम समाजातील लोकांनो, हा एक विचार करा की ज्यांनी आपल्या पैगंबरांच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीने त्यांचे अपमानजनक उद्गार काढले, काय आपण त्या ठिकाणी जाणाऱ्या लोकांना मतदान करणार आणि त्या ठिकाणी मतदान करण्याची प्रवृत्ती आपण आपल्यामध्ये आणणार नाही। आपल्याला असं करणे चुकीचं ठरणार आहे। आणि तुम्हाला प्रशांत यादवांबद्दल एक छोटंसं सांगतो, जास्त वेळ नाही आहे, 1च महिना झाला। आमच्या इकडचे करमुडा विभागातले काही 100 शेतकरी माझ्याकडे आले, म्हणाले आम्हाला त्या ठिकाणी त्यांच्या वाशिष्ठीमध्ये दूध द्यायचं आहे। मी प्रशांत यादव साहेबांना एक फोन केला, त्यांनी प्रचाराचा काळ सुरू असताना देखील त्यांनी मला वेळ दिली आणि ते सावर्ड्याच्या आसपास त्या ठिकाणी आले। एका ठिकाणी आम्ही बसलो, त्या शेतकऱ्यांची मी त्यांच्याबरोबर भेट करून दिली। त्यांनी त्वरित निर्णय दिला, उद्यापासून आम्ही तुमच्या त्या ठिकाणी तुमचं केंद्र सुरू करतो आणि तिकडे तुमचं दूध घ्यायला सुरुवात करतो। मित्रांनो, शेतकऱ्यांची, लोकांची जाणीव असलेलं नेतृत्व म्हणून प्रशांत यादव हे पुढे येत आहे। आणि असं येणारं जे नेतृत्व आहे त्याला आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे की आपण सर्वांनी त्यांना मदत करणे, त्यांना मतदान करणे आणि त्यांना पुढे आणणे आणि त्यांना ह्या तालुक्याचा आमदार बनवणे हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे। आणि म्हणून पुन्हा एकदा मी या ठिकाणी आपणा सर्वांकडे कळकळीची मागणी करतो, एक सुसंस्कृत असा, शेतकऱ्यांना एकत्र करणारा, शेतकऱ्यांना रोजगार देणारा, तालुक्यामध्ये हरित क्रांती आणण्याचं स्वप्न पाहणारा या युवा नेतृत्वावर सर्वांनी विश्वास ठेवावा। आणि अजून एक गोष्ट अशी आहे की पवार साहेब जे आहेत, पवार साहेबांचा पक्ष फोडल्यानंतर जेव्हा पवार साहेबांना पत्रकारांनी एक प्रश्न विचारला होता की यापुढे पक्षाचा चेहरा कोण असेल, पवार साहेबांनी त्या सर्व पत्रकारांना उत्तर दिलं होतं की शरद पवार। आणि खरंच शरद पवार पवार साहेबांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिलं। 10 जागा त्यांना मिळाल्या होत्या, 8 जागा शरद पवार हा चेहरा बघूनच सर्वांनी मतदान केलं आणि 8 जागा सर्वात चांगला स्ट्राईक रेट पवार साहेबांनी आणला। त्याच पवार साहेबांनी प्रशांत यादव यांना हेरलं आणि त्यांना उमेदवारी दिलेली आहे। जाता जाता एवढंच सांगेन की 20 तारखेला होणाऱ्या निवडणुकीच्या दिवशी आपण सर्वांनी तुतारी वाजवणाऱ्या माणसासमोरचं बटन दाबून प्रशांत यादव आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस
यांना निवडून द्या अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.